अरे कमी वापर पण अस्सल वापर. MDH काश्मीरी लाल मिरची पावडर. संतोष देशमुख हत्याकांडाचा मास्टरमाइंड असलेल्या वाल्मिक कराडची प्रकृती अचानक काल रात्री बिघडली आणि मग त्याला बीड जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. सिटी स्कॅन काढण्यात आला. सिटी स्कॅन नॉर्मल आलेला आहे. इतरही काही टेस्ट झालेले आहेत आणि त्याचे सुद्धा निकाल आता येणे अपेक्षित आहेत. आपल्यासोबत अंजलीताई दमानी, आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत. ताई, कसं पाहता या सगळ्या घटनेकडे? कसं आहे की 2 दिवसापूर्वी 2 अधिकाऱ्यांवर जी तडकाफडकी कारवाई झाली तिथून खरं तर आपल्याला विचार करण्याची गरज आहे. कारण आपण बघतोय की कराडला परत 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 स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते, याच्यात काहीच शंका नाही. म्हणूनच त्या 2 अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली आणि त्यानंतर आता ह्याला पुन्हा हॉस्पिटलमध्ये तब्येत बरी नाही म्हणून आणण्यात येत आहे. सिटी स्कॅन रिपोर्ट नॉर्मल आहे, बाकीचे रिपोर्ट येतील तोपर्यंत परत कारागृहात हलवा. पण आपण नेहमी बघतोय की याला स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते, याच्यात काहीच शंका नाही. मग पहिल्यांदा त्यांची जेव्हा मारामारी झाली तेव्हा पण त्या इतर कैद्यांना हलवलं. कराडला कधीच तिथून हलवण्यात आलं नाही. ह्याच्यावरनं आपल्याला स्पष्ट दिसतंय की कराड हा राजकारण्यांचा लाडका आहे. राजकारणी त्याला पदोपदी वाचवणार आहेत, आत्तापर्यंत वाचवत आलेलेच आहेत. आणि धनंजय देशमुख जे म्हणाले ते अतिशय योग्य आहे. म्हणजे 3 महिन्यात काय झालंय याचा देखील आढावा घेण्याची खरं गरज आहे. आणि त्याला मी पहिल्या दिवशीपासून माझी मागणी होती की त्यांना आर्थर रोड किंवा येरवडामध्ये हलवा आणि कशासाठी स्पेशल ट्रीटमेंट आणि बीडमध्ये ठेवण्याची गरज काय? आज सगळ्या कारागृहांमध्ये म्हणा, सगळ्या कोर्टांमध्ये म्हणा, सगळीकडे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आहे. पण जर बीड न्यायालयात त्यांची सुनावणी होत असेल, त्यांना इव्हन आर्थर रोडमध्ये ठेवलं तरी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने त्यांना हजर करता येईल. पण तसं न करता परत त्यांना स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते. घरच्यांसकट इतरांनाही भेटू दिलं जात आहे. त्यांची बऱ्याच पद्धतीने सरबराई होते, त्याच्यात काहीच शंका नाही आहे. नक्कीच साहेब, पण हर्सुल जेलमध्ये आता याला हलवण्यात आलंय आणि त्याचं नाव आहे कासले, रणजित कासले. तर या प्रकरणाकडे नेमकं तुम्ही कसं पाहता? कारण की वारंवार बोललं जात आहे की रुग्णालयामध्ये नेलं जातं आणि तुरुंगामध्ये काहीतरी त्या ठिकाणी प्रॉब्लेम्स होऊ शकतात. कसं पाहता एकंदरीतच? नाही, रणजित कासलेबद्दल मी तर ठरवलं मी काहीच बोलणार नाही. कारण तो व्यक्ती काय ते मला आजपर्यंत समजलंच नाही आहे आणि त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही आहे. पण कराडला मात्र ही परत परत स्पेशल ट्रीटमेंट होते आणि त्या माणसाला पहिलं तर स्ट्रिक्टेस्ट पनिशमेंट झाली पाहिजे. त्यांनी जो गुन्हा केलाय तो कसा केलाय याचं का बघत नाही हे सरकार, मला हेच कळत नाही आहे. नक्कीच, पण धनंजय देशमुख असं पण म्हणतायत की कुठेतरी या सगळ्या प्रकरणामध्ये आरोपींना वेगवेगळ्या तुरुंगामध्ये ठेवणं अत्यंत गरजेचं आहे आणि याबाबतचं एक पत्र सुद्धा ते गृह खात्याला लिहिणार आहेत आणि त्यासोबतच तिथल्या अधीक्षकांनाही लिहिणार आहेत. मला असं वाटतं की आता ते पत्र सरकारला लिहिण्यात काहीच पॉईंट नाही आहे. हे सगळं साध्या गोष्टी आहेत आणि हे सरकारने केव्हाच करायला हव्या होत्या. या सगळ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवणं गरजेचं होतं. पण तसं न करता एका कारागृहात एका बॅरॅकमध्ये जे ठेवलं गेलंय तेच मुळात चुकीचं आहे. आणि धनंजय देशमुख म्हणतात ते अतिशय योग्य आहे. त्यांना वेगवेगळ्या कारागृहात ठेवण्याची गरज आहे, पण ते होताना दिसत नाही. आता ते आज गृह मंत्रालयाला लिहिण्यापेक्षा त्यांनी ती कोर्टापुढे मागणी केली पाहिजे असंच मी त्यांना सांगेन. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्यामध्ये जे 2 स्टेटमेंट सध्या समोर आले आहेत, आपण पाहिलं की पहलगाम हल्ला झाला, यानंतर सर्च ऑपरेशन सुरू झालेलं आहे. 107 पाकिस्तानी मुंबईमध्ये आहेत असं म्हणतात एकनाथ शिंदे, पण देवेंद्र फडणवीस म्हणतात की एकही पाकिस्तानी नाही आहे. हे दोन्ही कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट वाटतात तुम्हाला? हल्ली तर मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस आणि शिंदेमध्ये फारच मोठी कुठेतरी दरार निर्माण झाली आहे. म्हणूनच आता खरं तर शिंदे म्हणाले की 107 पाकिस्तानी आहेत आणि हा आकडा जर त्यांनी मांडला असेल तर फडणवीसांनी मी माहिती त्यांच्याकडनं जी आहे ती घेतो आणि चौकशी करतो असं तरी निदान म्हणायला हवं होतं. पण थेट म्हणणं की तसं नाहीच आहे, सगळे आहेत आणि ते सगळे गेलेले आहेत आणि त्यांच्यावर कारवाई होईल, हे जे फडणवीस म्हणाले आहेत त्याच्यावरनं आपल्याला दिसतंय की त्यांच्या दोघांमध्ये काहीतरी मोठं बिनसलेलं आहे, याच्यात काहीच शंका नाही. कारण शिंदेकडे जो आकडा आला आहे तो बहुतेक योगेश कदम जे गृहराज्यमंत्री आहेत त्यांच्याकडनं आला असेल आणि जो आकडा आहे ते काही मनातनं आला आणि वाटेल ते बोलले असंही होऊ शकत नाही.
कोण खरं कोण खोटं ते त्यांनी ठरवावं. पण ताई 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता आहेत असं एकनाथ शिंदे म्हणतात. देवेंद्र फडणवीस म्हणतात की एकही पाकिस्तानी नागरिक बेपत्ता नाहीये. त्यामुळे दोघांचे जे स्टेटमेंट आहे महायुतीमधले ते कुठेतरी नागरिकांना कन्फ्यूज करणारे वाटतं. त्याच्यात खूप मोठा विरोधाभास आहे आणि ते खूप कन्फ्यूज करणारे आहेत. आणि जर असेल 107 खरोखर गायब असतील ते अतिशय सिरियस देखील आहे. आणि असं असताना जर फडणवीस असं स्टेटमेंट करत असतील तर नक्कीच त्याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. ताई, आज महत्त्वाची सुनावणी हायकोर्टामध्ये महाराष्ट्र सदन घोटाळ्याचा खुलासा केला होता तुम्ही आणि त्याबद्दलची पिटिशन सुद्धा टाकली होती. काय नेमकं होईल असं वाटतं तुम्हाला कोर्टात आज? छगन भुजबळांना जो सेशन्स कोर्टाकडनं डिस्चार्ज मिळालं होतं महाराष्ट्र सदन घोटाळ्यात त्याला मी चॅलेंज केलं होतं हायकोर्टापुढे. त्याला जवळजवळ 2.5 वर्ष झाली. 5 जजेसने आधी नॉट बिफोर मी केलं. मी परत सुप्रीम कोर्ट मूव्ह केल्यानंतर ते एका जज पुढे प्लेस झालं होतं मॅटर. त्यात सुद्धा 2च हिअरिंग झाली आणि पुन्हा रॉस्टर बदलल्यामुळे गडबड झाली. तर आज पुन्हा ते आता प्लेस्ड आहे जस्टिस दिघेंसमोर. 32 नंबरवर आहे. दुपारपर्यंत होपफुली ते मॅटर आलं पाहिजे. नक्कीच. आणि धनंजय देशमुख आपली लढाई त्या ठिकाणी लढताय. तुम्ही देखील संतोष देशमुख प्रकरणामध्ये आपली लढाई लढताय आणि बरेचसे आरोप तुम्ही धनंजय मुंडेंवर पण केले होते आणि कोर्टातही तुम्ही याचा पाठपुरावा करताय. त्या गोष्टीचं नेमकं काय झालं आणि कुठपर्यंत हे प्रकरण आलंय? कसं झालं की मी चीफ जस्टिस मुंबई हायकोर्टाच्या त्यांना मी पत्र जे लिहिलं होतं आणि सगळी माहिती दिली होती आणि हे सो मोठं दाखल करून घ्या ही विनंती केली होती. त्याच्यावर मला आता हायकोर्टाकडनं उत्तर आलंय की तुम्ही औरंगाबाद बेंच पुढे हे मांडायला हवं. खरं औरंगाबाद बेंच पुढे का ते मला कळलं नाही. कारण मी मुंबईत राहते. धनंजय मुंडे हे देखील आमदार आहेत आणि तेव्हाचे मंत्री देखील होते. त्यांचं मंत्रालय देखील मुंबईत असताना मी औरंगाबाद बेंच पुढे का जावं असा प्रश्न पडतो. पण आता त्याचं अप्रोप्रिएट उत्तर मी त्यांना लिहिणार आहे. धनंजय मुंडे पॉवर प्ले करतायत असं वाटतं तुम्हाला? नाही, पॉवर प्ले सीजेनवर ते नाही करू शकत. ही एक रजिस्ट्रारशी झालेली मला वाटतं एक मिसअंडरस्टँडिंग असेल आणि ते मी रिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन. नक्की. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन किशोर भोवडसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.